नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उद्या महाराणा प्रताप यांची तिथीप्रमाणे जयंती आहे, तशी तारखेप्रमाणे 9 मे या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते। परंतु तिथीप्रमाणे उद्याला ही जयंती मोठ्या प्रमाणावर देशभर साजरी केली जाणार आहे। त्यानिमित्त महाराणा यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या संबंधाने या व्हिडिओमध्ये अत्यंत अल्प स्वरूपामध्ये त्यांचं चरित्र आणि कार्य मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजस्थान हे देखील शूरवीरांना जन्म देणारी भूमी आहे। मुळात भारतच ही शूरवीरांना जन्म देणारी भूमी आहे म्हणून आपल्याकडे असं म्हणतात, वीर जन्मा आले कित्येक मातेच्या पोटी, धन्य धन्य ही भारत माता ही मोठी। त्या भारत मातेच्या पोटी अनेक वीर जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा या वीरांच्या पैकी काहींचा उल्लेख करायचा झाला तर राजे छत्रपती शिवराय असतील, भगतसिंग, चंद्रशेखर आझादांपासनं स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, किंवा ज्यांच्या चरित्राचा जागर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घालतो आहोत ते महाराणा प्रताप असतील। तर अशा प्रकारच्या शूरवीरांची एक मोठी यादीच आपल्याला या ठिकाणी पाहता येण्यासारखी आहे। शौर्याचे व धैर्याचे शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे महाराणा प्रताप आहेत। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। असं म्हणतात की शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, तलवारीसी लगीन लागेल। अशा प्रकारच्या एक काव्यपंक्ती वाचनात आलेल्या होत्या आणि अशाच या शूर अशा प्रकारच्या घराण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राणा उदयसिंह या वडिलांच्या आणि जयवंता देवी या आईच्या पोटी 9 मे 1540 रोजी या ठिकाणी सिसोदिया घराण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराणांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो। काही ठिकाणी कुंभलगड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी पाली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला असं सांगितलं जातं। राणा सांगा यांचे नातू म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। तसं पाहिलं तर ज्या वेळेला महाराणांचा जन्म झाला तो काळ म्हणजे मुघलांचं साम्राज्य आणि अकबरांचा कार्यकाळ होता। जुलमी कार्यकाळ सर्वत्र पसरलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये या वीराचा आणि शूराचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो। चित्तोडचा इतिहास हा तसा अत्यंत पराक्रमी राहिलेला आहे। महाराणांचे वडील उदयसिंह देखील अत्यंत पराक्रमी होते। आई ज्या आहेत आपल्याला जयंता देवी यांनी देखील आपल्या मुलावरती लहानपणी योग्य प्रकारचे संस्कार केलेले आपल्याला दिसून येतात आणि अशा पद्धतीनं या संस्कारामध्ये आपल्या आई वडिलांच्या शौर्याच्या आणि संस्कारांच्या मध्ये महाराणा वाढताना आपल्याला दिसून येतात। तर अशा हे महाराणांच्या जीवनचरित्रातला आपल्याला थोडक्यात परिचय पाहावा लागतो। असं म्हणतात की महाराणा हे केवळ 7 वर्षाचे होते आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की वडील जे उदयसिंह आहेत ते विलासी बनत चाललेले आहेत आणि या ठिकाणी वडिलांच्याकडनं काय केलं जातं तर महाराणी भटियाना देवी हिच्या रीती आहारी गेलेले आहेत असंही महाराणांच्या लक्षात आलेलं आपल्याला दिसून येतं। असं सांगतात की शेरशहाला उदयसिंहाने चित्तोडच्या किल्ल्या हातात दिलेल्या होत्या असाही उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि महाराणी भटियानी देवीच्या आहारी, पत्नीच्या आहारी जाऊन महाराणांनी आपला ज्येष्ठ पुत्र म्हणजे महाराणा प्रतापांच्या वडिलांनी आपला ज्येष्ठ पुत्र जे प्रताप आहेत त्या प्रतापसिंहांना राजगादीवर बसवण्याच्या ऐवजी सगळ्यात नववं अपत्य असलेल्या जगतपाल याला राजगादीवर बसवलेला आहे आणि ही गोष्ट तिथल्या जनतेला मात्र पसंत पडलेली नाही आहे असंही त्यांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतं।
असं म्हणतात की लहानपणापासूनच महाराणा हे अत्यंत पराक्रमी होते. त्यांनी लहान वयामध्येच वाघाची सुद्धा शिकार केलेली होती आणि शिकार करून ते घरी आलेले होते. यावरून त्यांच्या नावाप्रमाणे प्रतापाची आपल्याला चुणूक लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. असा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये मिळतो. उदयसिंहांनी उदयपूर नावाच्या शहराची प्रस्थापना केली किंवा ते शहर उभारलं असंही सांगितलं गेलेलं आहे. असं म्हणतात की त्यांचा शक्ती नावाचा भाऊ अकबराला जाऊन मिळालेला आहे. उदयसिंहांनी चित्तोडला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, परंतु 3 महिन्याच्या अथक प्रयत्नाच्या नंतर देखील चित्तोड हे उदयसिंहांच्या ताब्यातनं निसटलं आणि ते यवनांच्या ताब्यामध्ये गेलेलं हे देखील महाराणांनी त्यावेळेला बघितलेलं आहे. आणि असं सांगतात की त्या कालावधीमध्ये जे काही 30,000 सैनिक त्या काळात अकबराने राजपूत सैनिकांची कत्तल निर्घुणपणे केलेली आहे. आणि हे शल्य देखील महाराणांच्या मनामध्ये होतं किंवा हे सगळं चित्र महाराणा त्या कालावधीमध्ये पाहत असताना आपल्याला दिसून येतात. आणि अशातच उदयसिंहांचं निर्माण होतं. मी सांगितल्याप्रमाणे ते महाराणांना राजगादीवर बसवण्याच्या ऐवजी कनिष्ठ वयानं असलेल्या पुत्राला जगमलला काय करतात तर राजगादीवर बसवतात, परंतु तिथल्या मंत्र्यांना आणि बाकीच्या लोकांना हे पसंत पडत नाही. आणि म्हणून हे सगळे महाराणा प्रतापांच्या पाठीमागं उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. तो कालावधीच असा आहे की पती मेल्याच्या नंतर पत्नी सती जात होती. आणि याचप्रमाणे उदयसिंह महाराणांचे वडील वारल्याच्या नंतर महाराणांनी पाहिलं की त्यांची आई जयवंता देवी देखील आपल्या वडिलांच्या बरोबर सती गेलेली आहे. तर असं हे पिता आणि मातेचं छत्र महाराणांच्या डोक्यावरनं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या वेळेला याला बनवलं गेलं छोट्या भावाला जगमलला उत्तराधिकारी म्हणून वडिलांनी उदयसिंहांनी, परंतु ही गोष्ट तत्कालीन तिथल्या जे काही मंत्री असतील प्रधान असतील या लोकांना आवडली नाही. त्यांनी महाराणाला बळ दिलं आणि या गोष्टीमुळे नाराज होऊन हा जगमल अकबराला जाऊन मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं भावाभावांच्या मध्ये घरका भेदी लंका डाही म्हटल्याप्रमाणे हा जगमलच आपल्या भावाच्या विरोधामध्ये महाराणांच्या विरोधामध्ये अकबरला जाऊन भेटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. असं जरी असलं आणि अकबराने किती जरी सैन्य पाठवून महाराणांना हरवण्याचा प्रयत्न केला असला तरी महाराणा शरण गेलेले नाही आहेत. उलट त्यांनी सांगितलं आपल्या जनतेला की मी तर शरण जाणारच नाही अकबराला, पण तुम्ही सुद्धा शरण जाऊ नका. प्रसंगी तुम्ही पिकच पिकवू नका, कारण तुमच्या पिकाच्या उत्पन्नावरतीच यांचं सगळ्यांचं हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपण कंदमुळं खाऊन राहूया, परंतु असहकार एक प्रकारे करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. तशाच पद्धतीनं एक राजा असलेला महाराणा परंतु कफल्लकासारखं कंदपुळं खाऊन गवतावर झोपून खडकावरती झोपून महाराणांनी जीवन व्यतीत केलं, परंतु अकबराला मात्र ते शरण गेलेले आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचनातनं लक्षात येते की ते गेलेले नाही आहेत. महाराणा प्रतापांच्या मुलाचं नाव अमरसिंह असाही त्यांच्या चरित्रातला उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि महाराणांना सगळ्यात जास्त सहकार्य जर कुणाचं मिळालं असेल तर भिल्लांचं मिळालेलं आहे. भिल्लांना फोडण्याचं काम अकबराने बऱ्याच अंशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भिल्ल लोक महाराणांशी अप्रामाणिक राहिलेले नाही आहेत आणि भिल्लांच्या सहकार्यावरतीच त्यांनी एवढ्या मोठ्या अकबराच्या सैन्याला शह देण्याचं काम केलं. तशाच तेच काम पुढे मला वाटतं महाराणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध जाती धर्मातल्या शूरवीरांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची फौज उभी केली आपल्याला दिसून येते. तर हे काम करण्यासाठीची प्रेरणा महाराणांच्या चरित्रातनं निश्चितपणे त्यांनी घेतली असावी. असं काम महाराणांनी यावेळेला केलेलं आपल्याला दिसून येतं. अकबर या ठिकाणी या पद्धतीचं काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. असं म्हणतात की महाराणा हे स्त्रियांचा आदर करणारा राजा होता.
शत्रू सैन्यातली जरी एखादी स्त्री त्यांच्या ताब्यात आली तरी त्यांनी सन्मानानं त्या स्त्रीला परत पाठवल्याचे उदाहरण त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. असं म्हणतात की रहिमन खान अकबराचा दोस्त होता. त्याची बेगम शालुमरान नरेशाने आणली होती आणि ती जेव्हा महाराणांच्याकडे आली तेव्हा तिला सुखरूप परत करण्याचा सल्ला नव्हे परत पाठवण्याचं काम महाराणांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये देखील अशीच घटना आपण वाचतो, पण त्याचा प्रारंभ महाराणांच्या चरित्रामध्ये स्त्री आदराच्या बद्दलचा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. असं म्हणतात की कुंभडल गडाच्या जवळ महाराणांनी आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं काम देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. हे देखील आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. दुसरी गोष्ट अशी की ओम नरेश मानसिंग कचवाह राजा भगवंत दासाचा पुत्र जो आहे त्यानं जोधाबाईला, जी की त्याची बहीण आहे, तिला अकबराकडे पाठवण्याचं दुष्कृत्य केलं आणि म्हणून आपल्या धर्माचा स्वाभिमान सोडून अन्य धर्मीयांना मदत करणाऱ्या धर्मभ्रष्ट होणाऱ्या लोकांच्या बद्दलची चीड महाराणांच्या अंतःकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती. धर्माच्या बद्दलचं अतीव प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. धर्मभ्रष्ट झालेल्या लोकांच्या बद्दलची चीड मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते. असं म्हणतात की उदय सागरावरती राणाजी आणि मानसिंग यांची भेट झाली आणि मानसिंगांचं जे काही वागणं आहे ते राणांना आवडत नव्हतं. तर त्या भेटीमध्ये त्यांनी मानसिंगाला खडसाव शब्द उच्चार केलेले किंवा खडसावलेलं देखील आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. तर असं हे स्वाभिमानी धर्माच्या बद्दलचा कट्टर स्वाभिमान बाळगणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील आपल्याला महाराणा प्रताप यांच्याकडं निश्चितपणे पाहता येतं. दुसरी गोष्ट एक सांगितली जाते, महाराणांच्या जीवनामध्ये अनेक युद्धाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले, परंतु ते हल्दी घाटीची जी लढाई आहे ती खरोखरच घनघोर अशा प्रकारची लढाई अकबराच्या सैन्यामध्ये आणि महाराणांच्या मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि या हल्दी घाटीच्या लढाईमध्ये चेतक नावाचा त्यांचा जो प्राणप्रिय घोडा आहे त्या घोड्यानं महाराणांना खूप मोठ्या प्रमाणाची मदत केलेली आपल्याला दिसून येते. असं सांगितलं जातं की चेतक हा सर्वश्रेष्ठ त्या काळातला घोडा आहे. ज्या महाराणांचं वजन असं सांगतात की 110 किलो होतं. त्यांची उंची महाराणांची 7 फूट 5 इंच अशा पद्धतीची होता असं सांगितलं गेलेलं आहे. आणि तेवढंच चिलखत, जवळपास 72 किलोचं चिलखत ते आपल्या अंगावर घालायचे. भाला तितक्याच म्हणजे जड त्यांच्या जवळ होता. असं चिलखत, भाला आणि स्वतःचं 110 किलो वजन एवढं सगळं त्या चेतक घोड्यां वाहत होता. आणि आपल्या स्वामीच्या प्रती त्याची खूप मोठी निष्ठा होती. आणि अशा प्रकारच्या या हल्दी घाटीच्या लढाईमध्ये अनेक सैनिक मारलं गेलं. महाराणा पराभूत होतात की काय, महाराणांचा प्राण जातो की काय असं त्यांच्या सैनिकाला वाटायला लागलं. आणि म्हणून त्या सैनिकांनी विनंती केली की आपण जगले पाहिजेत, मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून त्यांना तिथून निघून जाण्यासाठी सांगितलं. आणि त्यांचंच रूप दुसऱ्या सैनिकाने घेतलेलं आहे. अकबराच्या लोकांना असं वाटलं की हेच महाराणा आहेत. आणि महाराणा लढता लढता असं म्हणतात की आपल्या शत्रू जे मानसिंग आहे त्याच्या हत्तीला त्यांनी भाला फेकलेला आहे. तो हत्तीला लागलेला आहे. तलवार वगैरे बी काही युद्ध होतंय आणि तेच त्यांच्या चेतक घोड्याच्या पायाला मार लागतो आणि एक पाय कमी होतो म्हणजे तुटतो. आणि 3 पायावरती चेतक नावाचा हा घोडा महाराणांना घेऊन तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु रस्त्यामध्ये 28 फुटाचा मोठा नाला वाहताना दिसतोय. तर हा नाला पार करणं कठीण असताना देखील आपला स्वामी जगला पाहिजे म्हणून स्वामिनिष्ठ असणारा हा चेतक तो 28 फुटाचा नाला पार करण्यासाठी छलांग मारतो. परंतु पलीकडल्या तीरावर आपल्या स्वामीला तिथं सुखरूप पोहोचवतो. आणि त्याच ठिकाणी चेतक
आपला प्राण सोडून देतो, असंही वर्णन आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. असं सांगतात की महाराणा चेतकांनी प्राण सोडला आणि त्याची स्वामीनिष्ठी पाहून आयुष्यामध्ये कधीच कुणाच्या समोर आसवे न ढाळणारे या ठिकाणी महाराणा मात्र आपला प्राणप्रिय चेतक गेल्याच्या नंतर ढसाढसा रडले होते, असंही त्यांचं चरित्र आपल्या वाचनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आहे. आणि या ठिकाणी त्या हल्दी घाटीच्या लढाईमध्ये अनेक सैन्य मारलं गेलं, परंतु त्याच्यातनं देखील महाराणा हे सही सलामत बाहेर पडलेले आहेत. त्यांनी अकबराच्या सैन्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. असं म्हणतात की त्या ठिकाणी 22,000 सैन्य महाराणांच्याकडे होतं. 1 लाखापेक्षा जास्तीचं सैन्य अकबराचं होतं आणि या सैन्याशी 22,000 असणाऱ्या महाराणा प्रतापाच्या सैन्यानं निकराची झुंज दिलेली आहे. आणि ही झुंज देत असताना अनेक सैनिक, जवळपास 14,000 सैन्य मारलं गेलेलं आहे महाराणांचं. आणि त्यामध्ये रक्ताची अत्यंत जवळचे 500 नातेवाईक महाराणांना या युद्धामध्ये गमवावे लागले. इतकं मोठं दुःख सहन करून देखील राणा अकबराला शरण गेलेले नाही आहे, ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी पुढे गनिमी प्रत्यक्ष युद्धापेक्षा गनिमी काव्यानं युद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. कफलासारखा यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे जीवन ते जगलेले आहेत. गवताच्या भाकरी त्यांनी खाल्लेल्या आहेत. गादीवरती ते झोपलेले नाही आहेत. ते असं म्हणायचे की जोपर्यंत माझा मेवाड हा मी जिंकून घेत नाही आहे, तोपर्यंत मी राजवाड्यामध्ये पाऊल ठेवणार नाही आहे. हा स्वाभिमान जर कुणाकडे असेल तर तो महाराणांच्याकडे होता. आणि तोच स्वाभिमान आपल्याला माहीत असेल की राजे छत्रपतींनी पुढे घेतलेला आहे. जसा चेतक घोडा आहे तसाच छत्रपती शिवरायांच्या घोड्याची स्वामीनिष्ठा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जसं की महाराणा प्रतापांना वाचवण्यासाठी त्यांचं सैनिक त्यांचा वेश धारण करून त्यांना पाठवून देण्याचं काम करतो, तीच घटना पुढे शिवचरित्रामध्ये देखील आपल्याला अनेक वेळेला शिवाकाशिवाच्या किंवा अनेकांच्या उदाहरणांच्या द्वारे पाहायला मिळते. तर असं हे साम्य आपल्याला छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांच्या चरित्रामध्ये निश्चितपणे पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही आहे. असं म्हणतात की दिल्लीश्वर असणारा अकबर जर कुणाला टरकून राहत असेल तर तो या ठिकाणी महाराणा प्रतापांना घाबरून राहत असे. कधी कधी तो झोपीमध्ये देखील दचकून उठत असे. इतकं मोठं या ठिकाणी मला असं वाटतं की एक मोठा प्रभाव आपल्या युद्धकलेचा म्हणा अकबराच्या मनावरती ही छाप महाराणा प्रतापांनी टाकलेली होती. अकबर अनेक वेळेला महाराणा प्रताप यांची प्रशंसा करताना देखील दिसून आलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. झोपडीमध्ये जवळपास 25-30 वर्ष सगळे सुखोपभोग त्यागून अकबराला शरण न जाता गनिमी काव्याने लढत राहणं, जसं की पुढे छत्रपती गनिमी काव्याने लढत राहिले. त्यांच्याकडेही मावळ्यांची संख्या फार मोठी नव्हती, पण गनिमी काव्यानं ते विजयी होत गेले. महाराणा प्रतापांनी छत्रपती शिवरायांच्या आधी या प्रकारची युद्धकला आपल्या आयुष्यामध्ये उतरविलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे त्यांनी 4 दुर्ग ताब्यामध्ये घेतलेले आहेत. मेवाड देखील हाती आलेला आहे. चित्तोड मात्र हाती यायचा राहिलेला होता. तो मिळाल्याशिवाय मी पुन्हा राजवाड्यात जाणार नाही, अशा प्रकारची शपथ त्यांनी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की पुढे असं सांगितलं जातं की मी मेवाड मुक्त होईपर्यंत जंगलात राहीन, अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती. अनेक राजांनी त्यांना आपल्या राज्यामध्ये येऊन राहा अशी निमंत्रणं दिलेली असायची की इथे येऊन राहायला काय अडचण आहे, तिथे राहू नका. परंतु त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझा मेवाड मुक्त होत नाही आहे, मुघलांच्या दास्यातनं मी मुक्त करत नाही आहे, तोपर्यंत मी कुठेच राजवाड्यामध्ये पाऊल ठेवणार नाही. ही प्रतिज्ञा घेऊन तशाच पद्धतीचं जीवन त्यांनी जगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराणा प्रतापांच्या बद्दल असं सांगितलं जातं की ते दररोज आपल्या मेवाडची माती उठल्याबरोबर कपाळाला लावायचे आणि आपल्या वस्त्रामध्ये आपल्या मेवाडची मातीची गाठ बांधून ती सतत सोबत ठेवायची. म्हणजे मातृभूमीबद्दल किती अंतकरणामध्ये प्रेम असावं याचं, जसं की प्रभू रामचंद्रांनी म्हटलं होतं, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे, तसंच आपल्या मातृभूमीवर
जीवापार प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील आपल्याला महाराणा प्रताप यांच्या चरित्राकडे पाहता येतं. आणि तेच मातृभूमीचं प्रेम छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये देखील आपल्याला पाहायला येतं. आणि अशा या महाराणा प्रतापांच्या 2007 साली संसदेच्या आवारामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आपल्याला दिसून येतं. यावरून त्यांनी या देशाच्या उभारणीमध्ये किती महत्त्वाचं योगदान दिलं होतं त्याच्याप्रतीची कृतज्ञता भारत सरकारनं देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की अकबराने अनेक वेळेस त्यांना पत्र पाठवून विनंत्या केलेल्या होत्या. एका पत्राचा असा उल्लेख केला जातो की अकबरांनी महाराणांना पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं, राणाजी, तुम्ही जर तुमचे राज्य आमच्या साम्राज्यात विलीन करत असाल तर अर्ध्या हिंदुस्थानचा तुम्हाला मी राजा करतो. काय ऑफर दिलेली आहे बघा, की तुम्ही तुमचं जर साम्राज्य आहे की नाही, तुमचं जे राज्य आहे ते आमच्या साम्राज्यामध्ये जर विलीन केला तर तुम्हाला अर्ध्या हिंदुस्थानचा मी राजा बनवतो. परंतु ही जी काही ऑफर आहे ती धुडकावून लावण्याचं काम अत्यंत स्वाभिमानीपणे तुम्हाला माहिती आहे की महाराणा प्रताप यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणाले होते, त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की हे मान कटेल पण जुलमी सत्तेपुढे कधीही झुकणार नाहीये. काय, ही मान कटेल परंतु जुलमी सत्तेच्या समोर कधीच ती झुकणार नाहीये. हा स्वाभिमान त्यांनी दाखवला आणि अकबराचं ही जी ऑफर होती त्याला धुडकावून लावण्याचं काम केलेलं त्यांच्या चरित्रातला हा स्वाभिमान देखील खरोखरच त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं असो, पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं असो, आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्यासारखा आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. त्यांना तुम्हाला माहिती आहे की त्रास देण्यासाठी अनेक राजपूत राजांचा वापर अकबरानं केलेला आहे, ज्यामध्ये मानसिंह आहे, त्याचबरोबर जगमल आहे, राणा भगवानदास आहे, सागर सिंह आहे, गजरा चव्हाण आहे. या सगळ्यांनी महाराणा प्रतापांच्या विरोधामध्ये, स्वकीय असणाऱ्या आपल्या महाराणाच्या प्रतापाच्या विरोधामध्ये बंड पुकारली. अनेक प्रकारे त्यांच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तरी परंतु महाराणा अजिबात घाबरलेले नाही आहेत. आलेल्या संकटांना तोंड देत राहिले. परंतु अकबराला कशाच पद्धतीनं ते शरण गेलेले आपल्याला दिसून येत नाहीत. असं म्हणतात की याचीच धसकी या ठिकाणी अकबरानं देखील घेतलेली होती. असं सांगतात की महाराणांची वृत्ती जी आहे ती धार्मिक स्वभावाची देखील वृत्ती राहिलेली आहे, म्हणून त्यांनी अनेक मंदिरं उभं केलेली आहेत. त्या कालावधीमध्ये संस्कृत भाषेला महत्त्वाचं उत्तेजन देण्याचं काम त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये केलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती देखील झालेली आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा की त्यांच्या आश्रयाला अनेक कलावंत होते, विचारवंत होते, साहित्यिक होते. या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराणा प्रताप यांनी केलेलं होतं. म्हणजे कसा सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असणारा हा राजा होता, ही गोष्ट या निमित्तानं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. असं म्हणतात की राणा स्वतः एक प्रसिद्ध कवी होते. म्हणजे कवी मन, शूरता तर इतकी आहे परंतु मनानं देखील ते कवी होते. कवी मन त्यांना लाभलेलं होतं. हा देखील गुण आपण त्यांचा लक्षात घेतला पाहिजे. असं म्हणतात की त्यांना चित्रकलेची देखील आवड होती, म्हणून त्या काळातल्या चित्रकारांना त्यांनी आपल्या दरबारामध्ये स्थान दिलेलं होतं. त्याला प्रोत्साहन देण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. असं सांगितलं जातं की ते शिकारीचा त्यांना छंद होता. एकदा ते असे शिकारीला गेले. धनुष्यबाण जोरात ताणला गेला आणि धनुष्यबाण जोरात ताणून ताणला आणि अंग वळवून पाहत असताना पोटामध्ये दुखापत झाली आणि त्याच प्रसंगातनं ते वारले. म्हणजे त्यावर बरेच औषधोपचार केले गेले परंतु त्यातनं मात्र ते काही वाचलेले नाही आहेत. आणि त्यांचा 19 जानेवारी 1597ला मृत्यू झालेला आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि असं म्हणतात की महाराणा गेलेत ही गोष्ट कळल्याच्या नंतर त्या काळातला अकबर नावाचा जो राजा आहे त्याला वेदना झाल्या, दुःख झालं. जरी तो शत्रू असला महाराणा तरी त्याच्या शौर्याची आणि त्यांच्या स्वाभिमानाची खरोखरच अकबराकडे कदर होती. आणि म्हणून महाराणा गेले हे कळाल्याबरोबर
अकबर धाय मोकलून रडला होता, असंही त्यांच्या चरित्र वाचनातनं लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं शौर्याचं, स्वाभिमानाचं, आपल्या धर्माबद्दलचे अत्यंतिक प्रेम असलेलं असं हे व्यक्तिमत्व कलावंतांना, साहित्यिकांना, विचारवंतांना राजाश्रय देऊन त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारं, भिल्लसारख्या त्या काळातल्या मागास जरी असल्या तरी बहुजन समाजाला सोबत घेऊन जुलमी सत्तेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सर्वस्वाचा त्याग, राजपद, देशाचा अर्ध राज्य त्यांना प्राप्त होऊ शकलं असतं. आमिषाला बळी न पडता, स्वाभिमान गहाण न ठेवता लढणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्याकडे पाहावं लागतं. त्यांचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांच्या जीवनचरित्रातले हे काही गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे, की त्यांनी जो आपल्या स्वधर्माबद्दलचा अभिमान बाळगला, याचा अर्थ परधर्माबद्दलचा तिरस्कार त्यांच्या मनामध्ये नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा जन्मोत्सव साजरा करत असताना महाराणांनी ज्या पद्धतीने स्त्रीचा आदर केलेला आहे, तसाच आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक स्त्रियांचा आदर करण्याचा संकल्प केला पाहिजे. महाराणांनी कफल्लक पद्धतीनं जीवन जगले, परंतु स्वाभिमान गहाण ठेवला नाही. मीही माझ्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आले तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, या प्रकारचा मला असं वाटतं संकल्प आजच्या दिवशी आपण केला पाहिजे. त्याचबरोबर एक राजा म्हणून केवळ चैन विलास एवढ्यापुरतंच ते जगले नाहीत, तर त्यांनी, आपल्याला माहिती आहे की जे उपेक्षित आहेत भिल्लांसारखी माणसं, त्यांना देखील उभं करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि चित्रकला असेल, संगीत असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रांना भरभरून सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संस्कृत भाषेबद्दलचा आदर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी बाळगलेला आहे. मी देखील माझ्या आयुष्यामध्ये जे वंचित आहेत त्यांना उभं करण्यासाठी प्रयत्न करेन. आणि जे धनशक्ती आहे, या धनशक्तीला कधीही मी शरण न जाता वंचितांच्या विकासासाठी प्रयत्न करेन, असा संकल्प मला असं वाटतं या निमित्तानं आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. अशा महापुरुषांच्या जीवनचरित्राचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितपणे लोकशाहीच्या कालावधीमध्ये देखील खूप मोठं काम आपल्याला करता येतं. मी प्रत्यक्ष उदयपूरला जाऊन आलोय, चित्तोडला देखील मी जाऊन आलो आणि तिथलं सगळं वातावरण पाहिलं की त्या उदयपूरमध्ये अनेक ठिकाणी महाराणांचे पुतळे उभे आहेत. एवढंच नाही तर चेतकाची देखील पुतळे अनेक ठिकाणी उभे दिसले. जर तुम्ही इतरांच्यासाठी, परार्थासाठी आपण काही करत असू, तर तुम्ही शरीरानं गेल्याच्या नंतर देखील तुम्ही तुमच्या कार्यानं जिवंत राहता. मला देखील माझ्या जीवनामध्ये मरणोत्तर जिवंत राहायचं असेल तर अशा महापुरुषांच्या जीवनचरित्रातले काही गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. तो प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू. अशा प्रकारची महाराणा प्रताप यांच्या तिथीप्रमाणे उद्या येणाऱ्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संकल्प करतो, आपणही तो करावा. आणि अशा महापुरुषांची चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत पोहोचवावा, एवढीच नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.